नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. अधिक मास हा फक्त एक अतिरिक्त महिना नसतो, तर हा महिना असतो नात्यांना जपण्याचा, पुण्य कमावण्याचा आणि घरातील प्रेम अधिक वाढवण्याचा. आणि म्हणूनच या महिन्यात एक विशेष परंपरा अनेक घरांमध्ये आजही जपली जाते, ती म्हणजे जावयाचा मानपान आणि औक्षण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, अधिक मासामध्येच जावयाला इतका मान का दिला जातो आणि अनारसे, म्हैसूर पाक, जिलेबी, बत्तासे, जाळीचे गोड पदार्थ यांच्यानेच त्याचे स्वागत का केले जाते? या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या परंपरेमागचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक रहस्य देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मासात जावयाचा सन्मान का केला जातो? आपल्या संस्कृतीमध्ये जावई म्हणजे केवळ मुलीचा पती नसतो, तर तो घरात आलेला विष्णूचा अंश मानला जातो. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित महिना मानला जातो. म्हणून या महिन्यात जावयाचा आदर करून प्रत्यक्ष श्री विष्णूची सेवा केल्याचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी मुलगी लग्नानंतर दूरच्या गावी जात असे. आईवडिलांना तिची भेट क्वचितच मिळायची. म्हणून अधिक मासासारख्या पवित्र महिन्यात जावई आणि मुलगी यांना घरी बोलावून प्रेमाने सन्मान केला जाई. ही परंपरा फक्त जेवण देण्यापुरती नाही, तर आमच्या मुलीची काळजी घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुंदर संस्कार आहे. अनारसे, जिलेबी, म्हैसूर पाक आणि बत्तासे यांच्यानेच ओवाळण्याचे कारण काय आहे नेमके? तर मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येक परंपरेमागे एक सूक्ष्म अर्थ दडलेला असतो. अनारसे. अनारसा हा तांदूळ आणि गुळापासून तयार होतो. तांदूळ म्हणजे पवित्रता आणि गुळ म्हणजे गोडवा. याचा अर्थ जावई आणि मुलीच्या संसारात सदैव गोडवा आणि समृद्धी राहो, अशी भावना. जिलेबी. जिलेबी गोलाकार असते. ती जीवनाच्या चक्राचे प्रतीक मानली जाते. जीवनात कितीही वळणे आली तरी नात्यातील गोडवा टिकून राहावा, असा संदेश यातून दिला जातो. म्हैसूर पाक. हा पदार्थ तुपाने बनतो. तूप आपल्या संस्कृतीत शुभ, सात्विक आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून घरात सुख, वैभव आणि भरभराट नांदो, अशी भावना यात असते. बत्तासे. बत्तासे भगवानाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. ते शुभतेचे आणि देवकृपेचे प्रतीक आहे. जावयाला बत्तासे देणे म्हणजे त्याच्या आयुष्यात देवाचा आशीर्वाद सदैव राहो, अशी प्रार्थना. जाळीचे पदार्थ. जाळी म्हणजे नात्यांचे सुंदर विणकाम. जसे त्या गोड पदार्थांची जाळी एकमेकात गुंफलेली असते, तसेच दोन कुटुंबाचे नाते प्रेमाने घट्ट जोडले जावे, असा त्यामागचा भाव असतो. जावयाचे औक्षण का केले जाते? औक्षण म्हणजे फक्त आरती नव्हे, तर ती असते संरक्षणाची आणि शुभ ऊर्जेची प्रार्थना. अधिक मासामध्ये जावयाचे औक्षण करून त्याच्यावरची नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी, त्याच्या आयुष्यात आरोग्य, यश आणि आनंद यावा, अशी भावना व्यक्त केली जाते. औक्षणातील दिवा म्हणजे तेज, कुंकू म्हणजे मंगलता आणि अक्षता म्हणजे अखंड नाते. म्हणून औक्षण ही फक्त परंपरा नसून प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करण्याची पवित्र पद्धत आहे. जावयाचा मानपान केल्याने काय पुण्य मिळते? असे मानले जाते की अधिक मासामध्ये आदराने पाहुणचार केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, घरात सौख्य आणि समाधान वाढते. जावयाचा सन्मान म्हणजे आपल्या मुलीच्या संसाराला आशीर्वाद देणे, आणि जिथे मुलीचा संसार सुखी असतो, तिथे आईवडिलांच्या आयुष्यातही मानसिक शांती आणि आनंद टिकून राहतो. अनेक ठिकाणी असेही सांगितले जाते की अधिक मासात प्रेमाने केलेला सत्कार हे दान आणि सेवा यांच्या इतके पुण्य देणारे कार्य मानले जाते. मैत्रिणींनो, आजच्या काळात अनेक परंपरा लोक फक्त रीती म्हणून करतात, पण आपल्या पूर्वजांनी प्रत्येक कृतीत प्रेम, कृतज्ञता आणि अध्यात्म जोडले होते.
जावयाला दिलेला गोड पदार्थ म्हणजे फक्त मिठाई नाही, तर तो असतो नात्यामधील गोडव्याचा आशीर्वाद. औक्षण म्हणजे फक्त आरती नाही, तर ती असते तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात ही भावना. आणि अधिक मास म्हणजे फक्त अतिरिक्त महिना नाही, तर तो असतो नाती पुन्हा जोडण्याचा आणि प्रेम वाढवण्याचा काळ. जर तुम्हालाही आपल्या संस्कृतीमागची अशी गुप्त आणि सुंदर माहिती आवडत असेल, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या संस्कृतीमध्ये फक्त परंपरा नाहीत, तर प्रत्येक परंपरेत दडलेला आहे प्रेम, अध्यात्म आणि जीवन जगण्याचा सुंदर मार्ग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.